लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। मराठवाड्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बीड जिल्ह्यात। सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण। शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन। डॉक्टर गणेश ढवळे। मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले असून सन 2025 मध्ये मराठवाड्यात एकूण 1129 शेतकरी आत्महत्या झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। यामध्ये बीड जिल्ह्यातील सर्वाधिक 256 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने मागील 2 वर्षांपासून बीड जिल्हा शेतकरी आत्महत्यांमध्ये आघाडीवर असल्याचे विदारक चित्र स्पष्ट झाले आहे। शासन व प्रशासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळेच ही स्थिती निर्माण झाल्याचा आरोप करत सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण या घोषणेच्या निषेधार्थ शुक्रवार दिनांक 9 जानेवारी रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली। ही निदर्शने डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। ठोस उपाययोजनांची मागणी। यावेळी आंदोलकांनी सरकार व प्रशासनाने केवळ फोटो सेशनपुरते मर्यादित न राहता शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस, परिणामकारक व तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात अशी ठाम मागणी केली आहे। या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले आहे। आंदोलनात विविध संघटनांचा सहभाग। या आंदोलनात पुढील मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। माजी सैनिक अशोक एडे, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी, रामधन जमाले, जिल्हाध्यक्ष इंटक, कुलदीप करपे, जिल्हाध्यक्ष क्रांतिकारी शेतकरी संघटना, शेतकरी पुत्र राजेंद्र आमटे, सुहास जायभाये, माहिती अधिकार कार्यकर्ते शेख मुबीन, पांडुरंग हराळे, गणेश नाईकवाडे, जिल्हाध्यक्ष मराठा महासंघ, प्राध्यापक डी.जी. तांदळे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य किसान सभा जिल्हा बीड, प्राध्यापक राजकुमार यादव, डॉक्टर संजय तांदळे आदींसह अनेक शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। शेतकरी आत्महत्यांची गंभीर कारणे। मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांची मालिका सुरूच असून त्यामागे कर्जबाजारीपणा, नापिकी, सावकारांचा विळखा, शेतीमालाला योग्य भाव न मिळणे तसेच प्रशासनाची उदासीनता ही प्रमुख कारणे असल्याचे आंदोलकांनी नमूद केले। सन 2024 मध्ये मराठवाड्यात 984 शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या, तर 2025 मध्ये हा आकडा वाढून 1129 वर पोहोचला आहे। यावर्षी मराठवाड्यावर अस्मानी संकट कोसळल्याने 40 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसला आहे। त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत। दिखाऊ उपाय नव्हे, ठोस धोरणांची मागणी। सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण आहे। प्रशासन व राजकीय पुढाऱ्यांनी दिखाऊ घोषणा न करता शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा देणारी धोरणे तात्काळ राबवावीत अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली आहे। या आंदोलनात विविध सामाजिक संघटना व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सरकारचं धोरण, सरकारचं धोरण, सरकारचं धोरण, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, स्वामीनाथन आयोग, स्वामीनाथन आयोग, स्वामीनाथन आयोग, सरकारचं धोरण, सरकारचं धोरण, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, सरकारचं धोरण, सरकारचं धोरण, सरकारचं धोरण। नमस्कार। शेतकरी आत्महत्येच्याकडे लक्ष वेधण्यासाठी आज या ठिकाणी आंदोलन होत आहे। भारत हा शेतीप्रधान देश आहे। या देशातील 80% लोक शेतीवर उपजीविका भागवतात, तरीही शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ का येते? कारण हे सरकार हे शेठजी भटजीच आहे। शेतकरी राबराब राबतो, परंतु त्याच्या शेतीमालाला किफायतशीर भाव दिला जात नाही। खर्च जास्त आणि उत्पन्न कमी, यामुळे शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते। त्यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी स्वीकारून शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक 50% नफा असा भाव दिला पाहिजे, जे की 2014 साली मोदी साहेबांनी ती मागणी केली होती, परंतु गेली 11 वर्ष त्यांचं सरकार आणि ते त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। शेतकऱ्याचं मरण
याच पद्धतीने मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त आत्महत्या झालेल्या आहेत आणि त्यातली त्यात बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात. याचा कारणीभूत फक्त महाराष्ट्र आणि केंद्र सरकार आहे. शेतकऱ्यांना त्याच्या मालाला भाव न देणे, शेतकऱ्यांच्या हरेक मागणी मागे सरकारनं मान फिरवणे, ह्या सर्व गोष्टीला कारणीभूत असणारं हे सरकार आहे. त्याच्या शेतातल्या मालाला दीडपट भाव मिळाला पाहिजे आणि या महाराष्ट्रामध्ये स्वामीनाथन आयोग लागू झाला पाहिजे. यासाठी हे शेतकरी पुत्र रस्त्यावर उतरतील याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. जय. मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये तब्बल यावर्षी 256 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. गेल्या वर्षी तो आकडा 200 पर्यंत होता. म्हणजे एकंदरीत सरकारचं धोरण जे आहे, म्हणजे सावकारीकरण असेल, शेतीमालाला भाव नाहीये, त्याचबरोबर नापिकी आहे, कर्जबाजारीकरण आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या सरकारच्या आहेत, ते सरकारचं धोरण हेच शेतकऱ्याचं मरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण वाढलं आहे. याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळे शेतकरी पुत्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलेलो आहोत आणि सरकारच्या या धोरणाचा निषेध करत आहोत. कारण सरकारचं धोरण हेच शेतकऱ्यांचं मरण आहे. त्यामुळे सरकारनं केवळ फसव्या घोषणा न करता ठोस पावलं उचलावीत आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, ही आमची मागणी आहे. शेतकऱ्यांसाठी तत्कालीन सरकारने स्वामीनाथन आयोग लागू करावा, ही आग्रही मागणी वेगवेगळे मोर्चे, आंदोलन, पदयात्रा करून केली होती. आज ते सत्तेत असताना मात्र स्वामीनाथन आयोग नाकारत आहेत. ही या देशातील स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेणाऱ्या या सरकारने अतिशय आग्रहीपणाने, खंबीरपणाने बाब नाकारलेली आहे. याचा आम्ही निषेध करतो. परत एकदा आम्ही सर्व शेतकरी पुत्र या राज्यातील आणि विशेषतः बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अशी बाब म्हणजे स्वामीनाथन आयोग लागू केला तर पुढचे अनेक दुष्परिणाम टळतील याची आम्हाला खात्री आहे. बाबासाहेब मनेरे, रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनी, महाराष्ट्र, बीड जिल्हा प्रतिनिधी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.